हा, तडकाफडकीचा विषय असा आहे की काही लोकांच्या आमच्या गावातच बॅनर लागले की भारतीय जनता पार्टी मध्ये आमचा प्रवेश झाला आहे आणि आम्हाला आश्वासन दिलं गेलं आहे तिकिटाचं म्हणून. परंतु हा विषय आम्हाला काही कानावर नाही, पक्षाने आम्हाला विचारलं नाही, नेत्यांनी कोणाला विचारलं नाही, आम्हाला दोघांपैकी काही नाही. तर कुठेतरी दुःख झालं आणि म्हणून मग म्हटलं मग आपली गरज पण नाही आणि आम्हाला पण तशी काही गरज राहिलेली नाही आता राजकारण करायची. बस झाले, खूप वर्ष सेवा केली, आता कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून आता विचार केला की आता आपण थांबूया. येणारी निवडणूक आता 2 महिन्यावरती आणि आपण आता तडकाफडकीने म्हणजे राजकारणामधून अलिप्त होणार आहात की पुढे आपण पक्षात पुढच्या नाही, आमचा विचार आहे राजकारणामधूनच पूर्ण निवृत्ती घ्यायची. कारण राजकारण पण इतरत्र पण बघितलं तर तसं आश्वासक नाहीये असं आम्हाला वाटतंय. आपण किती वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये आहे? मी 1995 पासून कार्यकर्ता म्हणून काम करतोय. म्हणजे पहिली निवडणूक महापालिकेची, ज्या पहिल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची सीट इथे आलेली, पण सन 2000 मध्ये मी एवढं काम उभं केलं. मी बीई सिव्हिल इंग्लिश माध्यमातून शिकलेलो, तरी पण मी राजकारणात आलो आणि एवढं काम उभा केला, एवढा निष्ठेने काम केलं की माझं करिअर मी सोडलं सगळं आणि 2000 मध्ये लोकांनी मला निवडून दिलं. किती वर्ष तुम्ही नगर सेवक? आता मी स्वतः श्रीकर चौधरी म्हणून 2दा आणि माझ्या मिसेस प्रमिला चौधरी या 2दा, म्हणजे एकूण 4 टर्म कंटिन्युअस सन 2000 पासून तो 2020 पर्यंत आम्ही नगरसेवक आहोत. प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र हे आपल्या डोंबिवली मधले आहेत आणि तुमची त्यांची चांगलं हे आहे, पण आपण मग प्रदेशाध्यक्ष याबाबत चर्चा वगैरे केली आहे का? नाही, अशी काही चर्चा केली नाही आणि तशी काही चर्चा करायची आवश्यकता वाटत नाही आम्हाला. आम्ही म्हणजे आलो, आमच्या मर्जीने आलो आणि आमच्या मर्जीने जातोय. येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये आपण निवडणूक लढवणार नाही लढवणार आम्ही निवडणूक. आम्ही राजकारणातून निवृत्त होत आहे. कारण जसं मी म्हटलं तसं कुठेही आश्वासक परिस्थिती नाहीये. त्याच्यामुळे आपलं हाय, आम्ही सज्जन माणसं आहोत. आमच्यावरती कुठलेही शिंतोडे नाहीयेत, ना अनधिकृत बांधकाम, ना कुठला माफियागिरी, ना काय नाही, ना सँड माफिया, ना चाळ माफिया, ना अनधिकृत बांधकाम माफिया, ना हप्ता माफिया, ना डॉन माफिया, काही नाही. आम्ही सरळ आहोत, एज्युकेटेड आहोत आणि बस झाला. तर इथे आम्ही फिट होत नाही इथे आणि म्हणूनच आता बस झालं, थांबवायचा हा प्रवास. पक्षाची नाराजगी आहे का, असं काय आहे? पक्षाशी नाराजगी आहेच, प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. पक्षाशी नाराजगी आहेच. जसं वाटत होतं तसं काय झालं नाही, त्याच्यामुळे आता थांबायचं. तर एखाद्या पक्षाने ऑफर केली तर? पक्षाने ऑफर केली तर नाही, आमचं आता ठरलंय आता. कारण शेवटी सगळीकडे जसं मी म्हटलं की आता राजकारण आहे ना, खूप वाईट झालंय, म्हणजे सगळीकडे तेच आहे. त्याच्यामुळे याच्यातून अंग काढून घेतलेलं बरं असं आम्हाला वाटतं.